श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर सकाळीच आपल्याला पांढऱ्या रुईचं एक पान घरी घेऊन यायचं आहे. हे पान घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहे. एक प्लेट घ्या, प्लेटवर थोडंसं कुंकू घ्या, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा. आता या रुईच्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे. जसं की तुम्हाला कर्जमुक्ती हवी असेल तर कर्जमुक्ती लिहा, शत्रुमुक्ती हवी असेल तर शत्रुमुक्ती लिहा. आता एक प्लेट घ्या, त्यावर आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर चुरून टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्या रुईच्या पानाला त्यावर ठेवायचं आहे. पुन्हा त्या रुईच्या पानावर सुद्धा आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर चुरून ठेवायचा आहे. ही प्लेट घेऊन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला ह्यावर जो कापूर ठेवलाय तो प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित झाला की आपल्या मनामध्ये सकारात्मक असावी असं बोलायचं की या पानासोबत माझ्या घरामध्ये असणारे सर्व दोष दारिद्र्य दूर झाले आणि माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती झाली आहे.